नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या विशेष बातम्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिली बातमी, सोशल मीडियाच्या बंदीवरून नेपाळमध्ये पेटलेल्या तरुणांच्या आंदोलनाची सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानांसह अनेक इमारतींना आंदोलकांनी आग लावली. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लष्कराच्या विमानानं ते अज्ञातस्थळी पळून गेले. संध्याकाळी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला. आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना जिवंत जाळलं. त्यांचा संध्याकाळी मृत्यू झाला. या हिंसाचारामुळे नेपाळमध्ये अराजकासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालाय. 400हून अधिक जण जखमी झालेत. नवे पंतप्रधानपद राजधानी काठमांडूचे महापौर बालेश शहा यांचं नाव या पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी एक गौप्यस्फोट केलाय. त्या गौप्यस्फोटाची पांढरे यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी राज्यस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असती तर अजित पवार आज तुरुंगात असते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि यांनी त्यांचं पाप लपवलं आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर करत विजय पांढरेंनी हा धमाका केलाय. तिसरी महत्त्वाची बातमी आहे, कांद्याच्या भावात सातत्यानं होत असणाऱ्या घसरणीची. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण कायम आहे. कांद्याचे भाव 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर आलेले आहेत. अगोदरच्या जो भाव मिळत होता त्यातून पिकांवर केलेला खर्च निघत नव्हता. त्याला क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च देखील निघत नाही, अशी शेतकऱ्यांची कैफियत आहे. आणि या संदर्भातली देखील बातमी आपण बघणार. पहिल्या बातमीनं सुरुवात करतोय. सोशल मीडियाच्या बंदीवरून नेपाळमध्ये जे अराजक आज माजलेलं आहे, नेपाळ धुमसायला लागलेला आहे. नेमकं काय घडलंय या संदर्भात आपण या संदर्भातली चर्चा करणार आहोत. आणि त्याकरता माझ्यासोबत सतीश ढगे आहेत आणि त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार आहोत. दुसरा जो आपला विषय आहे सिंचन घोटाळ्यासंदर्भातला, त्यावर चर्चा करण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आहेत, ज्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ता आहेत. तसंच अंजली दमानी आहेत, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्यासुद्धा आत्ता माझ्यासोबत आहेत. त्याच पद्धतीनं कांद्यावरती बोलण्याकरता शेतकरी नेते अजित नवले हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी नाशिकचे किरण गोटरू सुद्धा आहेत. मी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो. सुरुवात करतोय सतीश ढगे यांच्यापासून. नेपाळची जी बातमी आज गेल्या जवळजवळ 2 दिवसांपासून संपूर्ण देश या बातमीनं हादरलेला आहे. राज्यच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरची ही बातमी आहे. सतीश ढगेजी, काय घडू शकतं आत्ता नेपाळमध्ये? आज 2 दिवसांचे जर अपडेट्स आपण बघितले तर फार वाईट पद्धतीनं नेपाळ हा अराजकतेकडे चाललेला आहे. नेपाळ धुमसतोय आणि त्याची झळ कदाचित भारताला बसू शकते, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत. नक्कीच. नेपाळमध्ये अफरातफरीची परिस्थिती आहे आणि आपण पाहिलं की मागच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे मुळात सुरुवात जी झाली होती तिथे शांततेमध्ये जी. सोशल मीडियावर बंदी टाकली आणि त्याच्या विरुद्धात हा युवक वर्ग रस्त्यावर त्या ठिकाणी उतरला होता. पण ज्यावेळेस के.पी. शर्मा ओली प्रशासनानं हिंसक मार्गानं या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवानं त्यामध्ये 22 युवकांचा मृत्यू झाला. जी. त्यानंतर मात्र हे आंदोलन चिघळलं आणि काल आपण पाहिलं की हे युवक जे आहेत ते पार्लमेंटमध्ये घुसले. राष्ट्रपतींचं जे प्रायव्हेट हाऊस आहे ते त्यांनी उद्ध्वस्त केलं. एवढंच नाही तर 5-5 वेळेस प्रधानमंत्री राहिलेले जी. असे त्या ठिकाणचे शेर बहादूर देवबा असो किंवा 4 वेळेस प्रधानमंत्री राहिलेले कम्युनिस्ट लीडर प्रचंड असो किंवा त्यांचे वित्त मंत्री यांना जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केली. त्यांचे जे माजी प्रधानमंत्री आहेत त्यांची पत्नी खनाल म्हणून जे माजी प्रधानमंत्री होते त्यांच्या जी. पत्नीला सुद्धा जे आहे जाळून त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारची भीषण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. सतीशजी, एक प्रश्न या सगळ्या हिंसेमधून आपल्या समोर येतो आणि तो असा आहे की सोशल मीडिया बंदीवरून हे सगळं सुरू झालं. सोशल मीडियावरची बंदी त्यानंतर तिथल्या प्रशासनानं उठवली आणि त्यानंतर ही दंगल अजून भडकली. त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगता येतं?
कारण तात्कालिक कारण फक्त सोशल मीडिया बंदी होतं. खरं जी, कारण जे होतं तेच मी त्या ठिकाणी सांगत होतो, की 2008 पासून आत्तापर्यंत जी, तिथे जे आहेत 14 वेगवेगळ्या प्रकारची सरकारं आली. पण या सरकारांनी जे आहे राजकीय अस्थैर्य ते काही हटवू शकले नाही आणि त्यामधून जे आर्थिक अस्थैर्य आलं, त्यामधून जी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली, मोठ्या प्रमाणावर जे आहे तिथे महागाई वाढली आणि एवढंच नाही, तर तिथे जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, याच्या विरोधामध्ये हे सगळे युवक जे आहेत ते रस्त्यावर आले आणि त्यांचा असंतोष बाहेर त्या ठिकाणी याच्यात आला. तर मुळात आता याच्या पुढे काय? हा तुमचा जो ओरिजिनल प्रश्न त्या ठिकाणी होता. जी, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅक्यूम आहे. आज घडीला जे आहे प्रधानमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता तिथून ते पलायन करतात की काय? अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राष्ट्रपतींच्या घरावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे. आता शेवटचा एक रे ऑफ होप म्हणजे तिथली आर्मी आणि लकीली नेपालीज आर्मी ही जी आहे ती अत्यंत प्रोफेशनल आर्मी त्या ठिकाणी आहे. जी, माझ्या मते जे वेगवेगळे टप्पे होतील त्यातला पहिला टप्पा म्हणजे आता लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी नेपालीज आर्मीला जे आहे प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यावी लागणार आहे, जे ऑलरेडी त्या ठिकाणी करतायत. जी, नेपालीज आर्मी रस्त्यावर उतरलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचं पेट्रोलिंग ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यात करतायत. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मते या राज्यकर्त्यांविरुद्धचा रोष एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, की आता जी, इमिजिएटली तिथल्या संसदाला जे आहे संसदेला भंग त्या ठिकाणी करावा लागणार आहे. नवीन निवडणुका त्या ठिकाणी होतील आणि परमनंट सोल्युशन जर पाहिजे असेल, तर जी, माझ्या मते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून राजेशाही पद्धत जे 2008च्या अगोदर होती, ती पुन्हा त्या ठिकाणी येते की काय? अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना दिसते. आज जी, घडीला जी, अंतरिम प्रधानमंत्री म्हणून बालेन शहा जे युवकांचे तिथे हिरो आहेत, त्यांची सुद्धा नियुक्ती होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. पण मला वाटतं ते अंतरिमच राहतील. जी. लाँग टर्ममध्ये हं, तिथल्या हं, हं. राजेशाहीची जी आहे परत त्या ठिकाणी म्हणजे पुन्हा राजेशाही त्या ठिकाणी अस्तित्वात येते की काय? अशी परिस्थिती निर्माण होताना मला आज थोडासा घडीला एक आपल्याशी कनेक्ट विषय, की हा हा सगळ्याचा जो परिणाम आहे, तो आपल्या देशावरती, भारतावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो, त्याची शक्यता वाटते का? नक्कीच. भारत आणि नेपाळ यांचे जे आहेत मागच्या कित्येक दशकांपासून अत्यंत दृढ अशा प्रकारचे नातेसंबंध आहेत. बरोबर. ओपन बॉर्डर आहे. म्हणजे नेपाळमधून भारतामध्ये यायचं असेल तर कुठलाही व्हिसा, कुठलाही पासपोर्टची त्या ठिकाणी गरज नाही. रोटीबेटीचा व्यवहार आपल्यासोबत त्यांचा आहे आणि अशा प्रकारचा नेपाळ जर अशांत राहत असेल, तर नक्कीच भारताच्या सुरक्षेवर सुद्धा जो आहे विपरीत परिणाम होऊ शकतो. जी, अशांत नेपाळ असेल, तर तिथे मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे लोंढे हे नेपाळमधून भारताशी सटीक जी 5 राज्य आहेत, वेस्ट बेंगॉल असेल, सिक्कीम असेल, बिहार असेल, उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, तिथे हं, त्या ठिकाणी येऊ शकतात आणि जी, ऑलरेडी 142 कोटीचा आमचा देश आहे आणि हं, त्यामध्ये जर असे निर्वासितांचे लोंढे येऊन डेमोग्राफिक लोड वाढत असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. अशांत नेपाळ असेल, तर पाकिस्ताननं अगोदर सुद्धा जे आहेत दहशतवाद्यांना काठमांडूच्या मार्गे भारतामध्ये पाठवलं होतं. जी, नार्को टेररिझम म्हणजे ड्रगची तस्करी त्या ठिकाणी असेल, फेक करन्सी असेल, हे सुद्धा अशांत नेपाळच्या माध्यमातून भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं. जी, सगळ्यात महत्वाचं भारताचा स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स नेपाळमध्ये कमी करण्यासाठी जी, मागच्या काही काळामध्ये चीन जबरदस्त तयारी करतोय आणि चीन आपला चंचू प्रवेश करून एक प्रकारे आपला कम्युनिस्ट रूल नेपाळमध्ये मजबूत करण्याचा त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि जी, याच्या जी, माध्यमातून नेपाळपासून भारताला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करेल. याचा जी, एकत्रित आपण विचार केला तर आर्थिकदृष्ट्या, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आणि भूराजकीय दृष्ट्या या 4 अँगलला आपण कन्सिडर केला तर नक्कीच नेपाळची अशांत परिस्थिती ही भारतासाठी धोकादायक आहे. म्हणून भारतानं प्रोएक्टिव्ह पॉलिसी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. न्यूट्रल राहून किंवा फक्त बघ्याची भूमिका घेऊन भारताला आज घडीला चालणार नाही. नक्की. सतीशजी, वेगळ्या विषयाकडे जातो, दुसऱ्या विषयाकडे जातो. खूप छान माहिती तुम्ही, छान विश्लेषण तुम्ही केलं. दुसरा जो विषय आहे, तो अजित पवारांवरती विजय पांढरेंनी केलेल्या आरोपांचा. अंजली दमानी आपल्यासोबत आहेत, तसंच रुपाली ठोंबरे पाटील दोघंही आपल्यासोबत आहेत. अंजलीजी, या आरोपाकडे जे विजय पांढरे म्हणालेत, गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक म्हणतातच आहेत. आता विजय पांढरे हे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी हा थेट आरोप नाव घेऊन अजित पवारांवरती केलाय. तुम्ही याकडे कसं पाहता? हा आरोप जो विजय पांढरेंनी केला, ते जी, ते आज करत नाहीयेत. ते अगदी ऑफिसर ऑन ड्युटी असताना, आता तर ते रिटायर झालेत, पण ते ऑफिसर ऑन ड्युटी असताना म्हणजे चीफ इंजिनियर असताना सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, की हो, हा एक मोठा अं, सिंचन घोटाळा म्हणजे प्रचंड मोठा घोटाळा आहे जी, आणि हा काही कुठल्या अधिकाऱ्याने केलेला नाहीये किंवा कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सनी केलेला नाहीये. हा सरळ-सरळ मंत्र्यांनी केलेला आहे, जी, असं ते पहिल्या दिवशीपासून सांगतायत. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये अगदी काडीमात्रही फरक पडलेला नाहीये. तर तेव्हा म्हणजे 2011 पासून मी 11-12 पासून त्यांना ओळखते जी, आणि 11-12 पासून ते आणि मी सातत्याने हा सिंचन घोटाळ्याच्या विषयावर आम्ही काम करत होतो.
मी जो पूर्ण सिंचन घोटाळा एक्सपोज केला होता, तो KIDCचा म्हणजे कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये जी धरणं होती, त्याच्यातल्या 13 धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय, असं मी पिटिशन PIL फाईल केलं होतं मुंबई हायकोर्टापुढे. आणि खरं कसं आहे म्हणजे लोकांच्या माहितीसाठी सांगते, की महाराष्ट्रात 5 इरिगेशन कॉर्पोरेशन आहेत. हं, त्याच्यापैकी विदर्भ इरिगेशन आणि कोकण इरिगेशन या दोन्ही ठिकाणी सीरियस PIL झाल्या होत्या. हं, हं, पण हं, त्याच्यात काय झालं, की 10-10 वर्ष आम्ही ते लढलो आणि त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांना त्यांचं सरकार बनवायचं होतं, हं. त्या 1 दिवस आधी सगळ्याच्या सगळ्या फाईल्स क्लोज करण्यात आल्या. तर आता जी. लोकांना हे पण समजून घेणं गरजेचं आहे, की माझ्या PILमध्ये कोर्टाने डायरेक्शन्स देऊन 2 गोष्टी केल्या होत्या. म्हणजे एक SIT होती, ती एक म्हणजे अँटी करप्शन ब्युरोची होती आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची होती. जी. तर या दोघांची कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी ही हायकोर्टाने स्थापन केली होती. त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. अँटी करप्शन ब्युरोला जेव्हा मी भेटायला गेले आणि सगळे डिटेल्स द्यायला गेले, तेव्हा 13 पैकी आम्ही 3 धरणांची चौकशी सुरू केली. त्याच्यात चार्जशीट्स फाईल झाले. म्हणजे 30-30 हजार पानांचे चार्जशीट फाईल झाले. जी. कॉन्ट्रॅक्टरना शिक्षा झाली. जी, अंजलीजी तुमचा अध्यक्षांना मुद्दा शिक्षा कळला, झाली. तुमचा मुद्दा कळला. माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे आणि बोलणारे पाहुणे जास्त आहेत. सगळ्यांना विनंती आहे की सटीक बोला आणि जो मुद्दा आहे तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. मी रुपाली ठोंबरे पाटलांकडे जाणार आहे. रुपाली ठोंबरे पाटील, तुमच्या हाय कमांडवरती थेट आरोप होतोय. पक्षाची भूमिका काय? सगळ्यात महत्वाचं आरोप आज होत नाहीये, जी. पूर्वीपासून होत आहेत. अंजलीताईंनी सांगितले की 2011 पासून रिटायर झालेले आमचे पांढरे पांढरे साहेब हे जी. तेव्हापासून बोलतायत. आता ते पदावर असताना अधिकारी होते, ते सातत्याने सांगतायत. आज एवढ्या वर्ष झाली, एवढ्या वर्षाला यांनी PIL दाखल केल्या, कोर्टाने त्याच्यात कसं कमिट्या बसवल्या. आता यांनी जे आरोप केले यांना मुळात अधिकार आहे, मान्य आहे. परंतु ते सिद्ध तर होणं गरजेचं आहे ना. 10 वर्ष 20 वर्ष त्याच्यावर कोणताही निर्णय नाही झाला, त्याच्यामध्ये माननीय अजितदादांना कोणी दोषी नाही ठरवलं आणि हे सातत्याने सांगणार की नाही हो ते दोषी आहेत दोषी आहेत. तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही आहात ना. तुम्ही जे आरोप केले ते तुमच्या न्यायालयाने ऐकून घेतले, जी. कमिट्या स्थापन केल्या, त्याच्यामध्ये अजितदादांना निर्दोष साबित करण्यात आलं. आणि मला दूर एक अत्यंत विनम्रपणे सांगायचंय की विरोधक हे आरोप करण्यासाठीच असतात, त्यांनी निश्चित करावे. परंतु हे आरोपच खरेत. हे सोशल मीडियामधनं जरी तुम्ही किती सांगितलं, सोशल मीडियामधनं किती जरी ट्रायल दिली, तर जी. कायद्याने त्याला शून्य किंमत आहे. आणि जे विजयजी पांढरे आहेत, आता त्यांचं वय किती हो? मला वाटतं ते रिटायर होऊन बरेच वर्ष झाले असतील आणि त्यांना पेन्शन सुद्धा चालू असेल. जी. माझं अत्यंत विनम्रपणे प्रत्येक वयस्कर माणसाने शरद पवार साहेब व्हायला जाऊ नये. ते शक्य होणार नाही. आपण अधिकारी होता, आपल्याकडे सगळे पुरावे होते, तर आपण कोर्टाला द्यायचे होते. आपण ते दिले नाहीत. आता रिटायर झाल्यानंतर आता आपण सांगणार की नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाचवलं, नरेंद्र मोदी साहेबांनी वाचवलं. अहो जर कायद्यापुढे ना नरेंद्र मोदी साहेब मोठे आहेत, ना देवेंद्र फडणवीस साहेब मोठे आहेत. कुणी कुणाला वाचवू शकत नाही. तुम्ही कायद्यात प्रूव्ह करू शकला नाही की ते गुन्हेगार आहेत, ते त्यांनी जे काही भ्रष्टाचार केलाय, तर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. जी. आता जे थेट विजय पांढरेजी म्हणतायत की हा अजित पवार ना पाठीशी घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतायत, त्याच पद्धतीनं पंतप्रधान देखील करतायत. म्हणजे थोडक्यात ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांवरती सुद्धा हा आरोप करतायत. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, ते जर आरोप करतायत तर मला असं वाटतं त्यांना जी काही पेन्शन येत असेल ती त्यांनी घेऊ नये. ज्या सरकारने भ्रष्टाचाराला मदत केली असं त्यांचं म्हणणं आहे, जी. तर रिटायर झाल्यानंतर ते पेन्शन्स घेत आहेत त्याच सरकारची. मी हे का बोलतीये, कारण का एक विरोधक आणि एक राजकारणी काय म्हणतात त्याला आरोप करणं फार सोपं आहे. परंतु कायद्याच्या याच्यामध्ये तुम्ही पुरावे न देता सातत्याने तीच बडबड करणार. सोशल मीडियाचा जो काही आपल्याला खरा फायदा करायचा असतो की माध्यमांना सांगणं, संवाद साधणं, याचा आपल्या इथं गैरवापर चाललाय. विनाकारण बदनामी करणं आणि ट्रोल करणं. परंतु पुन्हा तुमच्या समोर सांगते, या ट्रोलला, या बदनामीला, या आरोपांना शून्य किंमत आहे.
जोपर्यंत तुम्ही त्याचे पुरावे, त्याची साक्ष तुम्ही मेहरबान कोर्टाला दाखवू देत नाहीत, मेहरबान कोर्टाची खात्री करून देत नाही, जी तोपर्यंत तुमच्या या आरोपाला शून्य किंमत आहे. अहो, मग रोज या मीडियावर रोज कुणावर आरोप करायचे ते करा. आमच्यासारखे कायद्याचे अभ्यासक, कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील तुमच्या समोर आहे ती परिस्थिती पुराव्यानिशी मांडायला तयार आहोत. त्यामुळे अजितदादांचा सिंचन घोटाळा, ज्यांचा फाईल क्लोज झाल्यात, निर्दोष म्हणून त्यांची मुक्तता आहे. त्यामुळे सातत्याने जरी हा विषय काढला, मला तरी याच्यामध्ये एक विरोधकांना प्रश्न रुपालीजी, मला एक प्रश्न याच्यामध्ये सातत्याने येतोय. विजय पांढरेजी हे एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी आहेत. ते जर अशा पद्धतीचा एखादा आरोप करतायत तर त्याकडे अजित पवार स्वतः वैयक्तिकरित्या कशा पद्धतीनं बघतील, गांभीर्यानं बघतील का, आणि ते पांढरे यांच्याशी संवाद साधतील का या विषयावरती? मुळामध्ये जो विषय माननीय विजय पांढरेंजींनी काढलेला आहे जी तो कायद्याच्या क्षेत्रामध्ये संपलेला आहे. त्यामुळे कोण काय आरोप करतोय आणि त्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला मला तरी वाटतं की माननीय अजितदादा बांधील नाही. त्याच्यामुळे ज्यांना आरोप करायचे त्यांचे आरोप त्यांना वाटतात खरे, तर मेहरबान कोर्टाकडे त्यांनी जावं, तिथं सिद्ध करावं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही वक्तव्य करू. आज मी पक्षाची प्रवक्ता आहे. माझ्या हायकमांडवर बेछूट प्रत्येक वेळी जर आरोप केले तर जी. माझं काम आहे पुराव्यानिशी हे आरोप खोटे आहे हे मी तुम्हाला सांगतेय. मेहरबान कोर्टापेक्षा कुणीही मोठं नाही. ना सामाजिक कार्यकर्ता मोठा आहे, ना वकील मोठेत, ना डॉक्टर मोठेत, ना राजकारणी मोठेत, ना पंतप्रधान साहेब मोठेत, ना मुख्यमंत्री मोठेत. हे प्रत्येकाने शिकलेल्या माणसाने आपल्या आपल्या याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. नक्कीच. आणि जर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पण मानायचं नसेल तर त्यांनी त्यांचं पांढरेंनी त्यांचं एक कोर्ट स्थापन करावं आणि जज म्हणून निकाल देऊन मोकळे व्हावे. आणि ते निकाल आपण सोशल मीडियावर एक एंटरटेनमेंट म्हणून ऐकत बसू. काही उपयोग नक्कीच नाही हो या नक्कीच. चर्चेला. धन्यवाद रुपालीजी, तुम्ही खूप छान पद्धतीनं तुमचं म्हणणं हे लोकांसमोर मांडलेलं आहे आणि याच्या सगळ्यामध्ये नक्की आता पुढे काय होतं हे बघणं आपल्या सगळ्यांसाठीच उत्सुकतेचं ठरणार आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. कांदा हा शेतकऱ्यांना रडवतोय अशा पद्धतीची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, कारण कांद्याचे प्रति क्विंटलचे जे भाव आहेत ज्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हायला हवा तो होत नाहीये आणि ते भाव सातत्यानं उतरत आहेत. यावर बोलण्याकरता माझ्यासोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत, तसंच आमचे नाशिक, मालेगाव आणि या सगळ्या बाजू कव्हर करणारे किरण गोटूर हे प्रतिनिधी आत्ता माझ्यासोबत आहेत. किरण, आत्ताची या संदर्भातली अपडेट आपण पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगूया आणि नंतर पुढच्या चर्चेकडे जाऊया. आत्ताची कांद्या संदर्भातली अपडेट काय आहे? खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत. ॲव्हरेजली जर कांद्याचा दर आत्ता 1,000 रुपये हे कांदा उत्पादकांना मिळत आहे. मी नाशिकच्या मार्केट कमिटीमध्ये आहे. कांद्याचं आवक हे मोठ्या प्रमाणात एकूणच वाढल्याने कांद्याचे दर घसरत आहेत, एक अशा पद्धतीची माहिती नाशिक मार्केट कमिटीमध्ये आल्यानंतर मिळतंय. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे होतो, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन होतो त्यात सर्वाधिक कांद्याचं उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर घसरले तर त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणवतो. आणि आता नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये सरासरी 1,000 रुपये दर कांद्याला मिळत आहे. तेच अगदी 2 महिने आधी 2,500 ते 3,000 रुपये दर कांद्याला मिळत होते. नाशिक जिल्ह्यातलं लासलगाव ही मार्केट कमिटी सर्वाधिक मोठी मार्केट कमिटी आहे. लासलगाव मध्ये सुद्धा कांद्याचे दर घसरलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 50,000हून अधिक क्विंटल टन कांदा हे रोज विक्रीसाठी येतो, पण कांद्याचे दर घसरल्याने आर्थिक फटका जो आहे तो कांदा उत्पादकांना बसतोय. माझ्यासोबत व्यापारी आहेत, व्यापाऱ्यांकडून आपण अधिक माहिती घेऊया. नेमकं कांद्याचे दर घसरण्याचं काय कारण आहे? असं हे कांद्याचे दर घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे आवक आणि जावक याच्यावर अवलंबून असतं. आज जर बघितलं तर परराज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होऊ राहिली, म्हणजे देशावरची मागणी कमी झाली. एक्सपोर्टच्या बाबतीत जर म्हटलं तुम्ही तर बांगलादेशचं बघा किंवा नेपाळ बघा आणि श्रीलंकेने पण टॅक्स वाढवले. त्याच्यामुळे जे आपण या सगळ्या export संदर्भात आहे, अधिक नाहीच्या माहिती बरोबर घेण्याचा आहे. प्रयत्न करूया. अजित नवले माझ्यासोबत आहेत, जे शेतकरी नेते आहेत. अजित नवलेजी, सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. आपण बघतो कांद्याचे दर हे वरखाली होत असतात, ज्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो आणि जी मेहनत असते वर्षभराची ती सगळी मेहनत पाण्यामध्ये जाते आणि हा कांदा अक्षरशः शेतकऱ्यांना रडवतो. हे सगळं थांबेल? कशामुळे थांबेल? शासनाचं धोरण चुकतंय का, की काय आणखीन करायला हवंय? शेतकरी कुठे चुकतायत का? काय नेमकं घडतंय?
कांद्याच्या बाबत दीर्घकालीन धोरण घेणं आणि व्यवस्थितपणाने कांद्याचं जर नियोजन केलं तर हे सगळे प्रश्न नक्की सुटू शकतात. जी. दुर्दैवानं कांदा ही गोष्ट मतदानासाठी आणि राजकारणासाठी वापरली जाते. ग्राहकांना खुश करण्यासाठी असेल, मतदान टिकवण्यासाठी असेल, परंतु सातत्यानं कांद्याचे भाव हे सरकारी हस्तक्षेपानं कंट्रोल केले जातात आणि इथेच मूळ मुद्दा हा नियोजनाच्या संदर्भात अडचणीचा ठरताना आपल्याला दिसतो. जी. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये 3 टप्प्यामध्ये कांदा बाजारामध्ये येत असतो. रब्बीचा कांदा आहे, खरीपचा कांदा आहे आणि लेट खरीपचा कांदा आहे. योग्य नियोजन केलं, साठवणुकीची पुरेशी क्षमता उपलब्ध केली आणि निर्यातीबद्दलचे निर्बंध हे वारंवार जे लादले जात आहेत ते लादणे बंद केलं तर देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर जी बाजारपेठ आहे तिचं योग्य व्यवस्थापन करून ग्राहकांना सुद्धा रास्त दरामध्ये कांदा आणि शेतकऱ्यांना सुद्धा उत्पादन खर्च फिटून 4 पैसे शिल्लक राहतील अशा पद्धतीनं कांद्याचं नियोजन करणं शक्य आहे. दुर्दैवानं ते होत नाही हे आपलं वास्तव मान्य केलं पाहिजे. जी. साठवणुकीच्या बद्दल खूप घोषणा होतात, मात्र पुरेशा प्रमाणामध्ये कांदा व्यवस्थितपणाने साठवता येईल ही साठवण क्षमता आपण महाराष्ट्रात विकसित करू शकलो नाही, हे सुद्धा याच्या मागचं मुख्य एक कारण आहे. आणि म्हणून राज्य सरकारने लॉंग मार्च जो महाराष्ट्रात किसान मला सभेने काढला मला होता, थोडीशी वेळेचं बंधन आहे. एक प्रश्न की या सगळ्याचा जो थेट परिणाम असतो तो जो अंतिम या सगळ्याचा ग्राहक आहे, सर्वसामान्य आहे, त्यांच्या घरी कांदा नेहमी ज्यावेळेला वापरण्यात येतो त्यावेळेला त्याच्यावरती होत असतो. ते भाव ह्या सर्वसामान्य माणसांपर्यंत ज्यावेळेला तो कांदा येतो त्यावेळेला तो खूप महाग झालेला असतो. तो याचाच परिणाम असतो की त्याला आणखीनही काही कारणं असतात? मी आपल्याला तेच सांगितलं की योग्य हस्तक्षेप केला तर ग्राहकांना सुद्धा योग्य दरामध्ये कांदा आणि शेतकऱ्यांना घामाचं दाम दोन्ही देणं शक्य आहे. जी. हे जे काही मधली यंत्रणा आहे त्याच्यामध्ये जो काही पैसा जिरतो, त्याचबरोबर वितरणाच्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जिरतो आणि त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं आयात निर्यातीची धोरणं आणि व्यवस्थापन न करणं, साठवणुकीची क्षमता नसणं याच्यामुळे ग्राहक पण लुटला जातो आणि शेतकरी पण लुटला जातो. हे वास्तव कांद्याच्या क्षेत्रामध्ये आहे. योग्य व्यवस्थापन करून हे नक्की व्यवस्थित करता येणं शक्य आहे. तशी इच्छाशक्ती असली तर हे करणं शक्य आहे. सरकार संदर्भात याच्या संदर्भातली काही चर्चा होणं अपेक्षित आहे? सरकारचं धोरण बदलणं अपेक्षित आहे की सरकारकडून आणखीन कोणत्या सहकार्याची अपेक्षा आहे? नेमकं शेतकऱ्यांचं आणि सरकारचं याच्यामधलं जे चर्चा आहे ती कशा पद्धतीची व्हायला हवी? मी आपल्याला तेच सांगत होतो की किसान सभेचा जो लॉंग मार्च निघाला जी. त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसऱ्या लॉंग मार्चच्या वेळी एक समिती स्थापन करून याच्याबद्दल दीर्घकालीन धोरण घेतलं जाईल अशा प्रकारचं सूतोवाच केलं होतं, तसं लेखी दिलं होतं. सभागृहातही ते डिक्लेअर केलं होतं. मात्र आज त्याला अनेक वर्ष झाले, ना नक्कीच. समिती स्थापन झाली ना त्याची बैठक झाली. जरा आता आपल्या माध्यमातून परत एकदा हा मुद्दा केंद्रस्थानी येतोय तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही आवाहन करू की एक समिती स्थापन करून तातडीनं याच्याबद्दल दीर्घकालीन नक्की. धोरण निश्चित करणं हे जर नक्कीच. केलं तर याच्यावर मार्ग काढता येईल. नक्कीच. धन्यवाद अजित नवलेजी, तुम्ही आमच्याशी बोललात. सर्व जे पाहुणे आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचे आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.